देवे गोकुळे गेले देवे गोकुळे गेले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळे गेले देवे गोकुळे गेले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे. शब्दांकडे लक्ष द्या. आचरण वेगळं आणि उच्चारण वेगळं. आचरण करायचं असेल तर थोडक्यात श्रीरामचंद्र प्रभूचा ज्यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने हा सप्ताहाला सुरुवात झालेली आहे. रामप्रभूच्या चरित्राचं आचरण करा. का? अरे असा एकही प्रसंग राम कथेत नाही बाबा. चित्त आमच्या जीवनातील एकाही प्रसंगाचं उत्तर सापडणार नाही. थोडक्यात सांगतो मी. राम राज्य असेल एकच बदल घडला पाहिजे. सासूला वाटलं पाहिजे सून नाही माझी मुलगी, आणि सुनेला वाटलं पाहिजे सासू नाही माझी जन्म दिलेली आई माता आहे. होय, या सगळ्या प्रश्नाची उत्तर रामकथे. अरे चौघी बहिणी नांदायला निघाल्या. उर्मिला, जानकी नाही का, चौघी बहिणी निघाल्याबरोबर मांडवी सुतकीर्ती सगळ्यांनी आईचं दर्शन घेतलं. ऐका ना, आईचं दर्शन घेतलं, सर्वांना आशीर्वाद दिला. पण ज्या वेळेला जानकीनं आपल्या आईच्या पायावर मस्तक ठेवलं, काय सांगते आई? रडून सांगितलं, पुत्री पवित्र किये कुल दो जानकी. दोन कुळाचा उद्धार करणार आहे जानकी. निघाली जानकी नांदायला. ऐका, मुलगी नांदायला निघाल्याबरोबर आईनं काय आशीर्वाद द्यायला पाहिजे? रामायणात उत्तर आहे जानकी हो सास ससुर गुरु सेवा करियो. सासू सासऱ्याची गुरुची सेवा विसरो. फक्त आणि फक्त एवढ्या जर गोष्टी रामायणातल्या आपण जर पालन केलं तर या महाराष्ट्रामध्ये राम राज्य आल्याशिवाय राहणार नाही, आणि इंदापूरमध्ये देखील राम राज्य आल्याशिवाय राहणार नाही बाबा. आचरण रामप्रभूच्या चरित्राचं. पण महाराजांनी प्रमाण दिलं, चरित्र ते उच्चारावे. भगवान कृष्ण परमात्मा कधी अवतीर्ण होतात? गीतेत उत्तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळी हानी धर्माची अवतार देवाचा. धर्म रक्षावया अवतार घेसे आपुल्या पाळेसे भक्त जना आपुल्या पाळेसे भक्त जना. धर्म रक्षावया अवतार घेसे आपुल्या पाळेसे भक्त जना आपुल्या पाळेसे भक्त जना. किंवा पापीची अभक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले ओझे. त्यांच्या मग अवतार देवाचा आहे. आपल्याला आज गोकुळामध्ये भगवंतांनी जे चरित्र केले त्याचा उच्चारण करायचा आहे. कृष्ण परमात्म्याचा जन्म मथुरेच्या कारागृहात आणि अवतीर्ण झाले. कुठं? पुढं बसलेली इंदापूरमध्ये. काय लक्ष कोणाचं आहे? अवतीर्ण झाले गोकुळात, नाही का? हो, पूर्वीच्या काळात एक पद्धत होती हो, वहिनीचं बाळांतपण करण्याची पद्धती ननंदेकडे होती. चोकोबरायच्या पत्नीचं बाळांतपण स्वतः भगवंताने. चोकोबरायच्या बहिणीचं नाव आहे निर्मलाबाई. सारखं रूप धारण करून विटेवरला पांडुरंग परमात्मा आला आणि दारात हा कधी वहिनी उघडा दार. काय उघडा? वहिनी उघडा दार हक्का मारी हो
खालच्या दर्जाचं काम भगवंताने बळंतपणासारखं काम करावं. इथं देखील 4-2 दिवसामध्ये यशोदामाईच्या बाळंतपणाची डिलिव्हरीची तारीख जवळ आलेली आहे. म्हणून नंदा पाटलाची बहीण सुनंदा माहेरी आलेली आहे. मी सांगून गेलो, कृष्ण परमात्म्याचा जन्म मथुरेच्या कारागृहात वसुदेवाने रात्रीच्या वेळेला गोकुळात आणून ठेवलं. इकडला बाबा तिकडं नेला आणि तिकडली बीबी इकडं आणली, फिरविली. दोन्ही कन्या आणि चक्रपाणी आले की देव. आता कुठं आले? कुठं आले पाटील? गोकुळात आले. मग सकाळची वेळ झाली. सुनंदा वहिनी पर्यंत पोचली. जिलबी दिसली का पेडा? पुत्र झालेला दिसला. अरे सुनंदाच्या आनंदाला परावार राहिलेला नाही. बाळ पाहिल्याबरोबर आनंदाच्या भरात रस्त्याने ओरडत चालली. आपल्या भावाला हाक मारीत. कशी हाक मारीत? अरे नंद बाबा, ए नंद बाबा. नंद बाबा गाईच्या गोट्यात सेवा करण्याकरता गेले होते. सुनंदाचा आवाज ऐकला. अरे नंद भैया. नंद पाटील आले. काय सुनंदा? ए नंद भैया. अरे काय पागल झाली का? पुढचं बोल ना. आपको लाला भय है. तुम्हाला मुलगा झालाय. आनंद झाला असेल का दुःख? नंद बाबाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आनंदाच्या भरात नंद पाटलाने आपल्या गळ्यातल्या मोत्याच्या माळी काढल्या आणि कीर्तनात झोप घेणारच्या अंगावर. सकाळचं कीर्तनही झोपणार नाही का? सुनंदाच्या अंगावर फेकल्या. सुनंदाला सांगितलं, ए सुनंदा. काय? जाओ गोकुल में जाकर बोलो नंद बाबा को लाला भय है. ज्या वेळेला सुनंदा गोकुळात येते आणि मोठ्यानं आवाज दिला, अरे गोकुलवासियो. जमली ना आजच्या सारखी. सतरंजा टाकत असताना 2-4 टाळ खरी होय. पण सुनंदानं आवाज दिल्याबरोबर. कोणी आवाज दिला? आबाच्या पुतण्यानं. सुनंदाने आवाज दिल्याबरोबर भरपूर लोक गोकुळामध्ये आले. हो नंद पाटलाला मुलगा झाला. नंद पाटलाला मुलगा झाला. अरे हे बातमी गोकुळातल्या लोकांच्या कानावर गेल्याबरोबर गोकुळवासीला किती सुख झालं. तुकाराम महाराज. गोकुळच्या सुखा, गोकुळच्या सुखा, गोकुळच्या नंदा घरे बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण अंत पार न होणार सुख गोकुळातल्या लोकांना झालं. गोकुळीच्या सुखा कसलं सुख? अंत पार न होणार. प्रपंचातलं सुख वेगळं आणि परमार्थातलं सुख वेगळं. 2च मिनिटात प्रपंचातल्या सुखाचा प्रारंभही सांगता येतो, शेवटही. मर्यादा आहे. काय मर्यादा आहे पहा. एकच. लग्न झाल्याबरोबर हा 2 वर्ष बोलतो, ती 2 वर्ष ऐकते, पुढले 2 वर्षे ती बोलते, हा ऐकतो, उरलेलं उभा आयुष्य दोघं बोलतात.
अख्खी वाशी तालुक्यातलं इंदापूर ऐकत जातं. इतकं बिघडतंय. हे प्रपंचातलं सुख आहे, पण परमार्थातलं सुख आहे, सर्व सुख आहे. अनेक संतांनी वर्णन केलं आहे. सर्व सुखाचे अगर जनी माने शारंधर, सर्व सुख आहे भिवरीच्या तीरी. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. या सर्व सुखाला अनेक प्रमाण देता येतील. कसलं सुख? अंत पार न होणार. मग तया सुखा अंत नाही. भगत या सुखा अंत नाही पार. भगत या सुखा अंत नाही. भगत या सुखा आनंदे सागर हेला. आनंद चालल हेले. आनंद चालला हेलावती. या सुखा अंत नाही पार. भगत या सुखा अंत नाही पार. अंत पार न होणारा सुख कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आल्यानंतर गोकुळवासेनं झालं. तेच म्हणतात गोकुळच्या सुखांत पार नाही. तुकाराम महाराज गोकुळातल्या लोकांना एवढं अंत पारण सुख होण्याचं कारण काय तेवढं सांगता का आम्हाला? ओ तुकाराम महाराज, ओ तुकाराम महाराज. दुसरं चरण. बाळ कृष्ण नंदा घरी हो. बाळ कृष्ण नंदा घरी हो. कृष्ण नंदा घरी हो. बाळ कृष्ण नंदा घरी करणारे आनंदल्या करणारे. बाळा कृष्ण नंदा घरी हो. बाळा कृष्ण नंदा घरी आनंदल्या करणारे. आनंदल्या करणारे. बाळा कृष्ण नंदा घरी हो. बाळा कृष्ण अंत पार न होणारं सुख झालं याचं कारण सांगा ना तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणतात बाळ कृष्ण नंदा घरी. थोडं मी गुणाकार करतो, तुम्ही आडवी बेरीज करा. स्थिर आकडा 9. 9 एक 9च होता. 9 दोन्ही 18. 18 एक 9. 9 त्रिक 27. 7 2 9. 9 चक 36. 6 3 9. 9 5 45. 5 4 9. 9 सखे 54. 4 5 9. 9 7 63. 6 3 9. 9 8 72. 7 2 9. 9 10 9 0 9. अरे अंक में ऐसा एक अंक है जो 9 का अंक नाही का. तसं 8 अंकामध्ये चढ उतार आहे. पण 8 हे
कृष्ण जीवनांमध्ये 8 संख्येला महत्व आहे. अवतार 8वा, देवकीच्या उदरी 8वी तिथी अष्टमी, जन्मले त्यावेळेला 8च वर्षाची मूर्ती, 8च प्रकारचं कार्य केलं. बाळकृष्ण, लालकृष्ण, युगुल कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण, गोपाल कृष्ण, योगेश्वर कृष्ण. पहिल्यांदा गोकुळामध्ये आला म्हणून बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा, बाळकृष्णानंदा आनंदल्या नरनारी, आनंदल्या नरनारी, आनंदल्या नरनारी, आनंदल्या नरनारी, आनंदल्या नरनारी, आनंद. बाळकृष्ण नंदा घरी परिणाम आनंदल्या नर. लहानांना, थोरांना, नरांना, नारींना सर्व आनंद झाला. तुकाराम महाराज सगळ्याला आनंद झाला. कशाहून? चिन्ह दिसायला लागले. मालकाने दारात मोठा मंडप टाकलेला आहे. प्रत्येक आलेल्या पाहुण्याचा हार तुरे देऊन स्वागत करतायत. हो, आणि कॅसेटवर सुंदर भक्तिगीत लागलं. एखादं सुंदर, एखादं मस्त भक्तिगीत असं लागलेले जाता पंढरीशी, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी, पंढरीसी, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. आनंदे केशवा नाम तुझे, आनंद केशवा नाम तुझे, आनंद केशवा, आनंद केशवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी. भक्तिगीत लागलेले कुणी बी येऊन बसायला तरी हातात फुलाचा गुच्छ, स्वागत. आनंद आहे का दुःख आहे? त्या माणसाला काय कळत ना, काय नुसतं बघायलेत. आनंदाचं प्रतीक आहे. तसं आनंदल्या नरणारे कशामुळं? तशी चिन्ह दिसायला लागले तिसऱ्या चरणात. गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, ओ गुडिया तोरणे, गुडिया करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण
कृष्ण नंदा घरी नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा आनंदाला नरणारी कशाहून अरे गुड्या उभा केलाय तोरण बांधलेली आहे कथा चाललेली आणि गाणं गाऊ लागलेले तुकाराम महाराज प्रपंचाचा धंदा सोडून ते गुड्या उभा करत होते का नाही बाबा नाथ महाराज उत्तर देतात ते करत करत ही करिता संसाराचा धंदा करिता संसाराचा धंदा करिता संसाराचा धंदा आठवीते त्या गोविंदा आठविते त्या गोविंदा आठविते त्या गोविंदा देवे दिल्या कृष्ण छंदा वेदेचे या कृष्ण चंदा वेदेचे या कृष्ण चंदा दिवस समजेना नाचती उष्ण चला नाठवे तुझे मनी काही ना ठवे तुझे परी काही नाठवे तुझे परी काही आठवे तुझे परी काही नाठवे तुझे परी काही नाठवे तुझे परी काही नाठवे तुझे परी काही नाठवे तुझे परी काही कोणी सांगितलं ग गुड्या उभा करा तोरण बांधा आता जेवणी सांगायची गरज नव्हती गरज काय अरे भगवंताला पाहिल्याबरोबर पागल झालं गोकुळ पाहिला पाहिला फुलाचा नंदना पाहिला पाहिला फुलाचा नंदना पाहिला पाहिला नंदना पाहिला पाहिला तेने वेधियले मन तेने वेधियले मन तेने वेधियले बना तेने वेधियले मन तेने वेधियले मन तेने वेधियले बना पाहिला पाहिला नंदाचा नंदना पाहिला पाहिला नंदाचा नंदना तेने वेधियले मन 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 पाहिला पाहिला नंदना पाहिला पाहिला नंदना सांगावं लागलं नाही बाबा गुड्या उभा करा देवाला पाहिल्याबरोबर हो तिने विधिले किंवा तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्णंदा घरी आनंदल्या नर नारी वैकुंठवासी गुरुवर्य आबांचा एक शब्द माझ्या आठवणीत आहे आबांनी म्हणायचं स्टेप बाय स्टेप जो अभंग सोडवेल तो बुवा महाराज अभंग एक घेतो आणि तिसरीकडे चालतो त्याला महाराज म्हणून नका पोत्रा पहा ना 1 मिनिटाचा आबाच्या म्हणण्यानुसार आबांनी सांगितलेलं आहे ध्रुवपदाच्या भोवती अभंग कसा फिरतो बाळकृष्ण नंदा घरी म्हणून गोकुळीच्या सुकांत बार नाही लेखा बाळकृष्णंदा घरी म्हणून आनंदल्या नर नाही बाळकृष्णंदा घरी म्हणून गुडिया तोरण करती कथा गाती गाणे बाळकृष्णंदा घरी म्हणून तुका म्हणे छंदे निवेदिली गोविंदे बाळकृष्णंदा घरी म्हणून आनंदल्या नर नारी विठोबा रखुमाये रखुमा
कृष्ण गोकुळी जन्माला पण खोड्याला आणतोच नाही. चरित्राचा विचार केल्याशिवाय कालेश कीर्तन पूर्ण होत नाही. देवानी खोड्या कराय, चोऱ्या करायला सुरुवात केली. पहिली गवळण आली बा, ए शोधे काय तुझ्या कृष्णानं दही दूध खाल्लं. कशाहून म्हणते, कशाहून म्हणते म्हणजे तुझ्या घरापासून माझ्या घरापर्यंत एकच फरखंड आली. म्हणजे तुझ्या पोराचं रांगणं जगा वेगळं आहे का. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, ताज्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, ताज्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, ताज्या गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत. हे रंग निरंगे नाच तुम्हा देखिए नाचये, रंग निरंगा देखिए नाचये. तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, ताज्या गुडघ्याने रांगत, ताज्या गुडघ्याने रांगत. कशाहून म्हणते का तुझ्या कृष्णानं दही दूध खाल्लं. बघ ना ए शोधे, सांगते तुला, तुझ्या घरापासून माझ्या घरापर्यंत एक फरकांड आली का. बाकीच्या लेकरं जर रांगत असले तर 2 फरकांडी पडल्या असत्या. तुझ्या कृष्णाचं रांगणं वेगळं आहे, फक्त डाव्या गुडघ्याने रांगत. इतक्या देव का रडायला लागले. लहान लेकरू रडणारच की, इतकं रडतात. रडते माझी बाळ तारे, समजावे ताराईना. रडते माझे बाळ तारे, समजावे ताराईना. नाना परी समजावी तो मागिला ते खायला देते. देण्याचा प्रयत्न केला पण देव रडता राहिना. इतक्यामध्ये राधा येते आणि राधेनं देवाकडे हात केल्याबरोबर देव शांत झाले. हा एक प्रकार आहे का. अनेक प्रकारच्या तक्रारी येऊ लागल्या. देवाने ही सर्वांच्या खोड्याच मोडल्या. देव म्हणले चला रे दही दूध खायला, याला तरी यागे यारी लागे. मग देव म्हणले फक्त गोपिकांच्या घरात जाताना 3 मनेपर्यंत डोळे झाका. सगळ्यांनी झाकले. देवानी मधी नेलं. आपल्या कर्तुम शक्ती जोरावर दही दूध खाल्लं. म्हणले आता 3 मनेपर्यंत डोळे झाका म्हणजे जसं आणलं तसं बाहेर
प्यांद्याला वाटलं काय देवाची आयडिया ती तरी बघावी. अर्धच बघितलं, अर्ध सामन्यात अडकलं, फडफड 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 डिरी दबली ना. जेव्हा गवळणी जाग्या झाल्या, जेव्हा जाग्या झाल्या, डोक्या इतकाल्या काठ्या. हो, गवळणीने काठी घ्यायची, जर काठी हान कुणाला पेंद्याला. अहो असलं धोतर होतं पेंद्याचं, पिवळं छुटूक झालं. विठाला भगवंताच्या खोड्या ऐका. एक गवळण म्हणली तुला बांधूनच टाकते. ही बरं माझ्या घरी बांधणार या नाही का. हो, तू मला बांधते का मी तुला बांधतो बघ. मग भगवान परमात्मा रात्रीच्या वेळा ते ज्या घरी गेली, दाढी वेणीची गाठ बांधली आणि देव गेला निघून. सकाळी उठायचा प्रयत्न केला, गाठ बांधलेली, दोघाची भांडणं सुरू झाली. तुला काही कळतं का नाही, ते तो म्हणतो तुला काही कळतं का नाही, ती म्हणते तुम्हाला काही कळतं का नाही. गाठ बांधून देव गेला. सकाळची वेळ झाली, गाठ सुटाना. नैनम छिंदंत शस्त्रा नैनम दहती पाहावं का. तोडलं तरी तुटाना, सोडलं तरी सुटणं, जाळलं तरी जाळणं. इतक्या दुधाचा रती बोला काय येऊन मालक तेव्हा नाही व्याला. ती म्हणते आता कस करायचं. हे बघ तुका म्हणे कसन जसं असल. आणि जेव्हा ही सांगड बाहेर आली रे बाबा, लहान लहान पोरं म्हणले असला शो बरेच पाहिले, असलं जिवंत शो कुठं पाहायला मिळाला नाही. आणि बाहेर आल्याबरोबर दाढी वेणीची गाठ आहे, ही कुठं सुटणार आहे. ऐका, ब्राह्मणदेवानं दिलेली लग्नातली गाठ वाशीच्या कोर्टात जाऊन पोटगी दिल्याशिवाय सुटना. अरे देवाच्या बापान दिलेली गाठ त्याच्याकडे गेली शिव सुटेल का. निघाले देवाकडे. आता पुढं कुणी चालावं, माग कुणी. पुढं बसलेले आहेत का का नाही का नाही. पुढं तिनं चालावं लागलं, माग येईन. तिची उंची होती 8 फूट, ह्याची होती 4 फूट. ते म्हणले लग्नात लय भरभर वडीत होता, म्हणले आता काढताच काढते. मग गवळण पुढं झरझर चलते, गवळण पुढं चलते. हा वर वर दाढी धरी, गिरक्या घाली. गवळण वरवर दाढी धरी काय गवळण. आम्हाला तस नाही पाहिजे. मस्त भोगोनी या मातली धांगडी, मस्त भोगोनी या मातली धांगडी. वरती बोला बोली बस लागे, वरती बोला बोली बस लागे. मस्त भोगोनी या मातली धांगडी, मस्त भोगोनी या मातली धांगडी. कृष्ण परमात्म्याच्या नंद पाटलाच्या दरबारात गेले. ऐका ना काल्याचं कीर्तन काय काय. अरे जी गाठ शस्त्रानं तुटली नाही, तीच गाठ कृष्ण परमात्म्याने कृपा दृष्टीनं पाहिल्याबरोबर सुटते. परिपूर्ण अवतार कृष्ण परमात्मा आहे. त्याच्या चरित्राचा उच्चार काल्याच्या कीर्तनामध्ये होतो. आणि तो जर आपल्या कानावर पडला तर आपलंही जीवन परिपूर्ण होतं. म्हणून काल्याला कोणी गैरहजर जाऊ नका. एक गवळण आली, यशोदे कृष्णानं दूध खाल्लं. बरं येतो संध्याकाळी. देवाच्या लय आयडिया आहेत. एक मुंगस घेतलं, पती पत्नी झोपले, तिथं ठेवलं. ठेवल्यावर ती लागला खरबड 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 खरबड. दोघं जाग झाले. मग आता मुंगस तरी म्हणाय ना घाबरलं. सुमंग सुमंग, ती म्हणते मुसुंग मुसुंग. मुंगस तरी घाबरून गेले महाराज. आणि मग पाहिलं तर तिकडं मुंगस
एका शेजाऱ्याने सांगितलं कृष्ण परमात्मा ते मुंगस घेऊन आलता रे अवचित अवचित हरी तुझा बाई अवचित हरी तुझा बाई बाई अवचित हरी तुझा बाई बाई अवचित हरी तुझा बाई बाई मी असतानी नसुरी मुंगस घेवणी आपुल्या घरी सोडिले दोकानुनी भीतरी अवघे त्रास दाबिती अभाग माये अवचित हरी तुला अवचित हरी तुझा सगळ्याच्या खोडी मोडल्यात एक म्हातारी म्हणले इवर घरी माझ्या तुला धरून यशोदेपडी नेऊन उभा करते म्हातारी माणसं लय गमतीच्या असतात काळविटावणी ती काय म्हणली झोपायचंच नाही काय करायचं नाही ऐ पुढं बसलेले लक्ष कुणीकडे झोपायचंच नाही म्हणले म्हातारी दारात आहे परमात्मा मध्ये गेले दही दूध खाल्ला ऐका ना देवाच्या खोड्या आणि सुनबाई झोपल्या होत्या तिच्या तोंडाला दुधाचं पट्ट ओलबडलं आणि देवांनी दही दूध खाऊन सुनेच्या तोंडाला दही दूध लावून परमात्माने कडी उघडली बाहेर पाय टाकला काय तिच्या जन्माची पूर्व पुण्याई असेल तिच्या काय बहुत सुकृताची जोडी असेल देवाने बाहेर पाव टाकल्या बरोबर तिनं देवाला धरिला 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 पंढरीचा चोला धरिला पंढरीचा चोला धरिला धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा गळा बांधोनिया दोर गळा बांधोनिया दोरा गळा बांधोनिया दोरा बोला धरिला धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा पंढरीचा चोर देवाला हातानं धरले उजव्या सुनबाई मधून आल्या सुनबाईला डाव्या हातानं धरलं आणि म्हातारी निघाली पोरला जाग आली आणि पोरग बाहेर आलं म्हणला म्हातारी तर फारच वेगात चालली म्हातारीला विचारच नाही कृष्णाकडे आली ए खरं आमच्या म्हातारीला तुला धरून चालविले तुला माहित नाही भाई काल्याचं कीर्तन झाल्यावर बुंदीचा लाडू देणार आहे आणि तू एकटाच खाणार आहेस का देवा तुला खायचा का हो खायचा ये अलीकडे ये देवाने आपला हात म्हातारीच्या हातातला काढून घेतला आणि तिच्या पोराचा हात दिला जा कुठं ते नंद पाटलाच्या दरबारात गेली आणि यशोदेला हाक मारते यशोदे आवरी आवरी आपुला आवरी आवरी आपुला काना आवरी आवरी आपुला काना सुना नाचेला मुचा सुना आवरी 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 आपुला काना आवरी आवरी आपुला काना नाचेला मुचा सुना नाचेला मुचा सुना यशोदेनं पाहिलं कृष्ण तर माझ्या काकाला आहे आणि काय सांगते म्हणले
तोंडावला बुरका काढ आणि बुरका काढून हाताकडे बघ तिजच पोरग आहे. ए गोंद्या कधी आलता आई तूच मला धरून आणलंस ना. पुन्हा वर नाही पाहिलं खाली बघितलं गेली सगळ्याच्या खोड्या भगवंतानी मोडलेल्या आहे. यशोदेला कधी वाटलं नाही माझं बाळ खोडकर आहे, पण घरची चोरी केली. दुधाण्यावर मोठा दगड टाकला. यशोदेच्या लक्षात आला हे कृष्णा खरंच तू खोडकर आहेस रे. आता एकच कर शाळेत जा भगवान परमात्मा गाई घेऊन अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नानातया. 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 या आता आले आणि भगवंताने तिथं गेल्यावर खेळ खेळायला सुरुवात केली. ऐका ना खेळ आता होतो तुझा खेळ इटे दांडूचा खेळ हो आणि खो खोचा खेळ होतो तुझा खेळ. खेळ मांडीला लगोरी ओ खेळ मांडीला लगोरी ओ खेळ मांडीला लगोरी ओ खेळ मांडीला लगोरी. खेळताची नानापदी खेळताची नानापदी खेळ मांडीला लगोरी ओ खेळ मांडीला लगोरी ओ खेळ मांडीला लगोरी. हुतुतचा खेळ ऐका ना अध्यात्म आहे. देवा हो तो देव आम्ही भक्त हो मन भक्ती सुखाचा आनंद घेऊ. खो खोचा खेळ नातू जन्माला का आजोबाला खो नातू आता आजोबाला सांगत असतोय आजोबा तू ना मेन माझे पप्पा लक्ष देणार तो ना तू पुढं पंतू होतो. पंतू शब्दाचा अर्थ आहे का पंजोबा तुमच्या बरोबर सगळी पिकलेली पानं गळून गेली पण तू अजून कसा बहादरा जिवंत आहेत. पंतू खो खोचा खेळ विटी दांडूचा खेळ. दांडू म्हणजे बाप विट्टी म्हणजे मुलगी. बापाने इट्टी कोलायची कोले हानी टोला झेले तेने तो गोविला असे अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळून टायमाप्रमाणे गोपाळगडी दमले. ए देवा खांद्यावर प्रपंचाचं बहार पडल्यान पोटात भूक लागली कुठपर्यंत खेळ खेळायचा खांदे भार खांदी भार पोटी भुका भार पोटी भुका काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख काय भगवंताने सर्व काला खडकी सोडील्या मोठा आजचा दहिकाला गोमटा हा काला वैकुंठित व्हायचे नाही. आणि हा काल्याचा प्रसाद भगवान परमात्मा वाटतात. त्याचं वर्णन श्रीमंत भागवताच्या एका श्लोकामध्ये केलेलं आहे बा. विव्र दवेनो जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो कंसुल कवलम न तत्फलानिंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरी सुहृदो हासयन्नवामी स्वर्गे लोके विशदी भुजे ज्ञ भगवान गोपाल कृष्ण भगवान की एवढंच केलेलं आहे. वेणू कमरेत खोळलेला आहे काठी बगलेत. अरे डाव्या हाताच्या प्रत्येक बोटामध्ये लिंबाचं आंब्याचं लोणचं आहे. डाव्या हाताच्या तळहातावर प्रसाद घेतलेला आहे आणि प्रसाद घेऊन भगवान हसत मुखाने काला वाटतात. पण काल्याची असे देवजळी झाली.
काय तुम्ही भाग्यवान मंडळी आहात. काय तुमच्या पूर्वजाची पुण्याई, माता पित्यांची पुण्याई असेल. हो, अरे जो काला इंद्र ब्रह्मादी देवाला मिळाला नाही तो काला खाण्याकरता या मंडपात आला. भाग्यवान आहेत. सगळ्याकरता होऊन जाऊ द्या टाळी एक बार. हो, आणि हा काल्याचा भगवंताने जसा सर्वांना वाटला तसा काल आपल्याला घ्यायचा आहे. 2 मिनिट माऊलीचं भजन घेऊ. आणि मी गडबड का करायला. 11 कीर्तन आहेत. 11. प्रकाश महाराजाच्याकडे 5 कीर्तन आहेत. माझ्याकडे 2 कीर्तन आणि 1 काला. पोराकडं अण्णा महाराजाकडे 2 काल्याची कीर्तन आणि पुन्हा संध्याकाळं 6 आणि 5 11 कीर्तन आहेत. मग प्रत्येक ठिकाणी गुरु घरचं कोणी कवायना आलं पाहिजे इच्छा असते, परंतु ती थोडं आटुक्यात नाही का. परवाच पवननं मला फोन केला होता, महाराज तिकडला काला बी तुमच्याकडेच बरं का. कुठला? तुमचं कुलदैवत नरसिंह भगवान. राहिल्यास राहिलेलं त्या दिवशी मग पाहू आपण नाही का. हो, आणि म्हणून भगवंताने जसा काला वाटला तसा आपल्याला घ्यायचा आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली